मी आज चोपडे गावामध्ये आलोय. या ठिकाणी एक बाग हार्वेस्टिंग झालेली आहे. 170 टोटल झाडं आहेत. 270 झाडं आहेत. त्या 270 झाडामध्ये किती माल निघाला, गेल्या वर्षी किती झाला आणि या वर्षी किती झाला, या दोन्हीची तुलना करायची आहे. आणि ही बाग कुणाच्या मार्गदर्शनाखाली केली, कुणाचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांचं मार्गदर्शन कसं आहे आणि त्या मार्गदर्शनाचा ह्यांना काय फायदा झाला आहे, चला बघूया. तर आज या प्लॉटचे मालक आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याशी आपण संपर्क साधू. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव विष्णू रामचंद्र केंगार, हा. चोपडी, हा. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपण ही बाग कधी हार्वेस्टिंग केली? बाग हार्वेस्टिंग केली 24/11 हा. 2025 ला. आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे, ही झाडं आपली किती वर्षाची आहेत? 3 वर्षाची. 3 वर्षे. गेल्या वर्षी या झाडामध्ये अंदाजे किती निघाला माल? 2700 किलो निघाला होता माल. 27. बरं, एक दुसरा प्रश्न असा आहे की आपण ही बाग कोणत्या महिन्यात धरली? 22 मे हा. 2025 ला धरली. 22 मे छाटणी करून बाग धरली. त्या बागेला किती दिवस ताण दिला होता तुम्ही, काय अंदाजे? बागेला ताण 4 महिने 4-5 महिने दिला होता. 4-5 महिने बागेला ताण दिला होता. बर, ताण दिल्यानंतर किती महिन्यानं बाग धरली आपण? ताण दिल्यानंतर 4-5 महिन्यातच झाली. 4-5 महिन्यानं. बरं, ज्यावेळी आपण इथरेल मारलं त्याच्या अगोदर काय आपण खतं वगैरे काय घातली होती काय? एक वनमाने सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेसर डोस सेंद्रिय खताचा घातला होता. सेंद्रिय खताचा. कोणते साहेब होते ते तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचं नाव काय? वनमाने साहेब. कुठल्या गावचे आहेत ते? जुनवणी. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला चांगलं लाभलंय का? 1 नंबर लाभलं. बरोबर. गेल्या वर्षापेक्षा ज्याचं मार्गदर्शन होतं किंवा स्वतः केली त्याच्यापेक्षा ह्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरं वाटलं का कसं वाटलं? खूप चांगलं, उत्तम. बरं, मग ते रासायनिक देत, त्यांच्याकडे रासायनिक आहे का सेंद्रिय? सेंद्रिय. सेंद्रिय आहे. मग त्यांच्याकडे काय सेंद्रिय खतं वगैरे आहेत का? काय हो आहेत. काय औषध आहे? आहेत, औषध आहेत, खतं आहेत. बरं, सेंद्रिय खतं जे आहेत त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? 1 नंबर चांगला आहे. त्यांच्यातलं ते ग्रोमिन म्हणून आहे. ग्रोमिन. हा. ते सुद्धा चांगलं आहे. त्याचा रिझल्ट साईज मध्ये हे चांगलं काम करतं. बरं, त्याच्यामध्ये काय बरेच कंटेंट्स वगैरे चांगले आहेत का? उगा आपली माती म्हणून देतात का कसं काय देतात? त्याचं काय नेमकं आहे? कंटेन आहे, झाड बोलतंय त्याचं. झाड बोलते. म्हणजे आता ह्या झाडाची ग्रोथ बघा, झाडाची ग्रोथ सुद्धा चांगली आहे आणि पानं सुद्धा चांगली आहेत. अगदी हिरवी गार अशी पानं, अशी मस्त वाटतात एकदम. बर, मग गेल्या वर्षाच्या तुलनेपेक्षा ह्या वर्षी तुम्हाला सरासरी उत्पन्न किती निघालं ह्या बागेत? जवळजवळ दोन दुप्पट झालेला आहे. गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी डबल झाले. डबल पेक्षा जास्त झालं. बर, मग आता तुमचं काय नियोजन आहे की रासायनिक करायचं की ऑर्गॅनिक करायचं, की त्याला रासायनिकला जोड द्यायची का ऑर्गॅनिकला रासायनिकची जोड द्यायची? नाही, ऑर्गॅनिक. 100% ऑर्गॅनिक. 100%. ऑर्गॅनिक केल्यामुळे तुमचा काय फायदा झाला याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं, रोगाला बळी पडलं नाही, तेलाला बळी पडलं नाही, कुजवा नाही, डांबऱ्या नाही. म्हणजे ज्या प्रकारे रोग यायला पाहिजे होते त्या प्रकारचे रोग नाही. एकदम चांगलं झालं. यांचं काय म्हणणं आहे की गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी त्यांनी गेल्या वर्षी पूर्ण रासायनिक केलं होतं, ऑर्गॅनिक त्यांनी काय टाकलेलं नव्हतं. तर या वर्षी रासायनिकला बगल देऊन, एक फटा देऊन, माननीय श्री बाबासाहेब होनमाने, राणा जुनोनी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्गॅनिकचा वापर करून त्यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायला असं त्यांचं मत आहे. तरी त्यांचा विषय तो आहे की रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिकला त्यांनी आता प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. बरं, पुढच्या वर्षी तुम्ही काय करणार आहे ह्याच्यामध्ये? ऑर्गॅनिकच करणार. पाठीमागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी ऑर्गॅनिक केल्यामुळे रोगाला बळी पडले नाही झाड. बरोबर. तुमचं म्हणणं असं आहे की गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त होतं, ह्या वर्षी म्हणजे आपल्या बागेत पूर्ण पाणी होतं. काही वेळेला पाठीमागे बघितलं तर रान शेवाळ होतं. तरी देखील ऑर्गॅनिक केल्यामुळं झाडावर कुठल्या प्रकारचा इफेक्ट किंवा काय झालेला नाही, किंवा फळगळ, कुजवा ह्याचं प्रमाण अत्यल्प होतं म्हणायचं. अजिबात नाही. बर, गेल्या वर्षाचा खर्च जास्त वाटतोय, रासायनिकचा खर्च जास्त आहे का ऑर्गॅनिकचा खर्च जास्त वाटतो तुम्हाला तुमच्या मते? रासायनिकचा खर्च जास्त आहे. या वर्षी आमचा साधारण 1 लाख ते 1.25 लाख त्या दरम्यान खर्च होऊन
बागेला दर पण चांगल्या उत्तमरित्या मिळाला. बरं, यावर्षी बागेला दर तुमचा चांगला मिळाला. हो, 135 रुपयाने मिळाला. तुमच्या फळाला चांगला रेट कशामुळे मिळाला? त्याच्यावरती तेज होतं का ऑर्गॅनिकचा असल्यामुळं त्या माणसांना सांगितलं तुम्ही ऑर्गॅनिक आहे, का फक्त फळांची ग्लेझिंग आणि साईज मुळे मिळाला? सर्वच यात बाबी आलेली. झाडाची ही फळाची साईज, सगळ्यात महत्वाचं फळाची साईज, त्याची चकाकी ते व्यापाऱ्यांना आवडली. बर, त्यामुळे त्यांनी रेट वाढवून दिले. म्हणजे आपला त्या दिवशी रेट काय हायेस्ट रेट निघाला मला? हो, हायेस्ट रेट. ज्या बाकीच्या बागा 110, 118, 120 पर्यंत होत्या, मग आपली बाग 135 त्या दिवशी गेली. बरं, गेल्या वर्षापेक्षा या वर्षी उत्पन्न आपलं तेवढंच आहे का डबल झाले, टेबल झाले, काय झाले आपलं? आपले डबल पेक्षा जास्त झालेलं. गेल्या वर्षी मागच्या वर्षी 2700 किलो माल होता, या वर्षी आपल्याला 6 टन 200 किलो निघालेला. मस्त झालं. म्हणजे ऑर्गॅनिक केल्यामुळे तुम्हाला तुमच्या बागेचा किंवा तुमच्या या रानाचा पोत सुधारला आणि त्याच्यामुळे उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळालं. बरं, रासायनिक मुळे शरीरावर बी काहीतरी इफेक्ट होत असेल की आपल्या? 100% बाग फवारताना करताना 100% रासायनिक मुळे शरीरावर सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार. बर बर बर. मग आता या वर्षी काय तसली भानगड नाही? काही बरं, पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही आपण करणार, वनमाने साहेब काय औषध तर स्वतः पिऊन दाखवत होते की बाबा मी पितोय तर झाडाला काय सुद्धा होणार नाही. बरं बरं बरं. अशी औषध म्हणजे ज्यांनी तुम्हाला कन्सल्टिंग केलंय वनमाने साहेब, म्हणजे बाबासाहेब होनमाने, अच्छा, त्यांनी पिऊन जो दाखवलं औषध, हो, म्हणजे ते ऑर्गॅनिक असल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट काही सुद्धा नाही. आपण ज्यावेळी बाग फवारू किंवा काय करू त्यावेळी देखील माणसाच्या शरीरावर औषध पडत असतं रासायनिक, त्यावेळी खाज येणं, डोळ्याला जळजळ करणं किंवा अन्य बाबी होत असतात. ह्या बाबी टाळून एक चांगल्या प्रकारे माननीय श्री बाबासाहेब होनमाने कन्सल्टिंग आहे तुमचे, मला वाटतं चांगले आहेत का माणसं? एक नंबर. याने ते औषध दिलं, या फवारणीमुळं किंवा कशामुळे साईड इफेक्ट कुठला नाही. शरीरावर पडू द्या, अंगावर पडू द्या, काही नाही. 10 वेळा हात धुवा, 4 वेळा साबणानं धुवा, 2 वेळा आमकं धुवा, असं काही नाही. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना बांधवांना एक विनंती आहे, चांगलं खावा, स्वस्थ राहा, मस्त राहा, हेच मला सांगणं आहे. आणि सगळ्यांनी ऑर्गॅनिक शेती करून आपलं शरीर सुधारावं, आपलं आरोग्य सुधारून आपल्या वातावरणाला सुद्धा चांगलं बनवावं, हीच विनंती. नमस्कार.